सपसेकातील जीत पाटील 10 बॉलमध्ये तब्बल 39 धावा 70 धावांचा पाठलाग करायचा होता, परंतु जीत चा चेहरा पाहिल्यानंतर नक्कीच त्याच्या चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचं प्रेशर नव्हतं. साहिलजी पाटील सरांच्या शुभ हस्ते सामनावीरचा पुरस्कार आपण जीतला देतोय. वेलपेट जीत वृत्ती लहान आहे परंतु कीर्ती महान आहे. नक्कीच जीत 70 धावांचा पाठलाग करायचा होता. मनामध्ये काय चालू होतं जेव्हा तुम्ही मैदानामध्ये उतरले? स्कोअर तर खूप होता आणि वारा पण लेग साईडला होता म्हणून शॉट खेळत होता. नेक्स्ट टाइम पण माझे शॉट गेले 6वर. त्याचबरोबर टीमचा सपोर्ट कसा होता? टीमचा सपोर्ट तर असतोच नेहमी. असं बोलत नाही आहेत, फक्त ते बॅटने बोलत असतात. वेल प्लेड जीत. जाऊयात आपण कॉम्बॉक्समध्ये. ओटी कॉम्बॉक्स. आदरणीय सन्माननीय हरीश्वरजी किनी साहेबांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. ओटी कॉम्बॉक्स. पहिल्या चेंडूवरती षटकार आलेला आहे रितेश यांच्या बॅटमधून. सेकंड राऊंड मधील महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय. दुपारच्या सत्रानंतर आपण पाहू शकाल या मैदानामध्ये धावांचा सडा आपल्याला अनुभवायला मिळतोय. या आधीच्या मॅच मध्ये देखील एनसीसी सफाळे संघाने सॉलिड बॅटिंग केली, परंतु त्यापेक्षाही वरचढ फलंदाजी जागमाता रावळे संघाची आपल्याला बघायला मिळाली. या मॅच मध्ये देखील सुरुवात आपण पाहू शकाल 3 चेंडूंमध्ये 2 षटकार आलेले आहेत. खूप चांगला स्क्वेअर ड्राईव्ह खेळलेले आहेत बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. 2 बलाढ्य संघांमध्ये सुरू असलेली ही महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय. मंगलमूर्ती विराथन संघ सुरुवात चांगली केली प्रथम फलंदाजी करत असताना. एक थरारक विजय मिळवून दुसऱ्या फेरीमध्ये प्रविष्ट झालेला संघ ध्रुव 11 केवा. इनसाइड आउट खेळलेले आहेत. चेंडू निघून चाललाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. अत्यंत सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये रवींद्र मेहर याच्या विरोधामध्ये हल्ला बोल आपल्याला पाहायला मिळतो. या पहिल्या षटकामध्ये दोन्हीही फलंदाज क्लास 1 आहेत. एका बाजूने रितेशला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूने तुषार. चांगली स्टार्ट पहिल्या षटकामध्ये. सनसनीखेत स्वरूपामध्ये महत्वपूर्ण असे 2 षटकार बघायला मिळाले. तब्बल पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 19 धावा फलकावरती परिपूर्ण झालेल्या आहेत. श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026 आपण पाहतोय.
अगदी अंतिम टप्प्याकडे वाटचाल सुरू आहे. या चौथ्या दिवसातील सेकंड राऊंड मधील प्रविष्ट झालेले संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये खेळतात. पहिलं षटक प्रचंड महागडं अनुभवायला मिळालं, 19 धावांचं. रितेश आणि तुषार दोन्ही फलंदाजांनी आक्रमक पवित्रा धारण केलेला आहे. त्यांना ठाऊक आहे की सामना 4 षटकांचा, जास्तीत जास्त धावा करण्याचा मानस, मनसुबा आणि मनकवडा आता सुस्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 ला होते सुरुवात. उदय आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर. सुंदर चेंडू. एक फिरकीपटू आहे जेव्हा आपण उदय या गोलंदाजाला पाहतो. ते फेकी स्वैर झाले आणि त्या स्वैर फेकीमुळे अतिरिक्त स्वरूपातील बाईच्या माध्यमातून धावा मात्र जोडल्या जातात. जबरदस्त फ्लाइंग स्टार. जोपर्यंत बबलू मैदानामध्ये आहे, गोलंदाजांची खैर नाहीये, तो जास्त थांबून खेळणारा फलंदाज नाहीये. जास्तीत जास्त मोठे फटके खेचण्यामध्येच विश्वास ठेवणारा क्रिकेटपटू गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय. ही स्पेशालिटी आहे, ही ओळख आहे. जोपर्यंत बबलू मैदानाच्या आतमध्ये आहे अशाच रीतीने खेळणार. मला अजून देखील 7 वर्षांपूर्वीची त्याची खेळे आठवते. नावजे क्रीडांगणामध्ये आला होता आणि 16 चेंडूंमध्ये 400च्या स्ट्राईक रेटने 64 धावांची एक अत्यंत विस्फोटक अशी खेळी त्याने 7 वर्षांपूर्वी साकारली. त्यानंतर मागे वळून मात्र पाहिलं नाही. सध्या संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये त्याच्या नावाची एक वेगळी छाप आहे. मोठमोठ्या स्पर्धा गाजवण्यामध्ये त्याने महारत हासिल केलेला आहे. तपस्या प्रतिष्ठान चंदनसार विरारच्या मैदानामध्ये देखील 3 वर्षांपूर्वी उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार त्याने आपल्या नावे केला होता. 1.5 लाख प्रथम पारितोषिक असलेल्या स्पर्धेमध्ये. आणि फास्ट अँड फ्युरियस, कधीही सिंगल डबलला जास्त व्हॅल्युएशन देत नाही. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी करणं हा त्याचा मनसुबा नेहमीच आपण पाहिलेला आहे. आणि 4 षटकांच्या सामन्यामध्ये देखील हे सेकंड टाइम झालेला आहे जेव्हा थ्रो खराब झालेला आहे आणि ओव्हर थ्रो मुळे येथे 4 धावा पडून परिपूर्ण केल्या जात आहेत. क्षेत्ररक्षण मात्र खराब सुरू आहे ध्रुव 11 केळवा संघाचं. आतापर्यंत जर आपण विचार केला 9 चेंडूंचा खेळ समाप्ती अखेर झालाय. 9 चेंडूंमध्ये 2 वेळा ओव्हर थ्रो झालेले आहेत आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपात जवळजवळ 4 ते 5 धावा अतिरिक्त खर्च करण्यात आलेला आहेत. 31 धावा. आज चौथा दिवस येता पिच पूर्णपणे बाटा बनलेला आहे आणि आता गोलंदाजांसाठी कर्दन काळ अशी खेळपट्टी जिथे फलंदाज हावी ठरू लागलेले आहेत. लोअर फुल टॉस बॉल ऑन ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये फटका सजवला गेलाय. तुषार किने यांच्याकडे स्ट्राईक मात्र सुपूर्द केली जाते. या आधीच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर 2 षटकांमध्ये 39 धावा कुठून काढल्या होत्या एनसीसी सफाळ्या संघाने. या मॅच मध्ये देखील तुम्ही पाहू शकाल आतापर्यंत 10 चेंडूंचा खेळ समाप्ती अखेर झालाय. 32 धावा फलकावर आणि खेळपट्टीने मात्र आपला रंग बदललेला. कुठल्याही स्पॉटवरील राईज होणारा चेंडू उजव्या हाताच्या फलंदाजासाठी हलकासा ब्रेक झाला आणि शार्प टर्न घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या सुरक्षित उंजळीमध्ये डॉट बॉलची सांगता होत्या उदयच्या माध्यमातून. हा चेंडू देखील चांगल्या पद्धतीने हाताळलेला आहे. पंच काय सांगतात? रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे. पंचांनी दर्शवलं होतं लीगल बॉल, परंतु चॅलेंज करण्यात आलंय. कदाचित वाईड लाईनच्या बाहेर तर चेंडू नाहीये ना, याकरिता हे परीक्षण आपण पाहतोय. इट्स फेअर डिलिव्हरी, लीगल बॉल. 2 षटकांचा खेळ जो अधिकृत स्वरूपामध्ये आपल्याला समाप्ती अखेर पाहायला मिळतोय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 32 धावा आहेत फलकावर 16च्या सरासरीने. चला पाण्याची सुव्यवस्था मैदानामध्ये केली जावी विनंती आहे.
हॅलो 32 धावा. वेलकम बॅक. वाईल्ड बॉलचा इशारा पंच नितेश कदम यांच्या माध्यमातून दर्शवण्यात आलेला आहे. 33 धावा परिपूर्ण स्वरूपामध्ये आपण पाहतोय. मंगलमूर्ती विराथन 311 हे नाव मात्र आपण सातत्यपूर्ण रीतीने ॲज अ स्पॉन्सर म्हणून पाहिलं असेल. ग्रामीण क्रिकेटमध्ये संघ मालकी स्वीकारणं फार आवश्यक, ती काळाची गरज बनलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा मंगलमूर्ती विराथन संघ मैदानामध्ये उतरतो तेव्हा तेव्हा 311 हे प्रायोजकत्वाच्या स्वरूपामध्ये संपूर्ण सफाळे गटातील जेवढ्या स्पर्धा होतात तिथे या प्रायोजकत्वाची भूमिका अदा केली जाते. किरण कारभार यांचं नाव आदर्शाने घ्यावं लागेल. खेळाडूंसाठी खूप चांगलं व्यासपीठ. या ग्रामीण क्रिकेटवर तारेची कसरत असते खेळाडूंकरिता प्रवेश शुल्क, परंतु एक संघमालक या नात्याने ती सकारात्मक भूमिका साकारली जाते. चांगला फटका, चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू आहे 311 मंगलमूर्ती विराथन संघाची. सांघिक टोटल जाऊन पोहोचले 37 या अंकावर. दोन्हीही फलंदाजांनी मात्र आक्रमक पवित्रा धारण केलेला आहे. एका बाजूने आपण रितेशला पाहू शकाल 22 धावांचं योगदान, दुसऱ्या बाजूने तुषार 11 या वैयक्तिक धाव संख्येवर खेळतोय. यावेळेस मात्र जबरदस्त लेफ्ट हेड ऑन ड्राईव्ह, चेंडू सरळ निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. रितेशच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार. खेळपट्टीचे बदललेले रंग, गोलंदाजांची एकाग्रता भंग आणि आतापर्यंत या तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती असताना तब्बल धावफलक जाऊन पोहोचलाय 43 या अंकावर. मोठी टोटल. फुलटॉस होता. स्लॉक स्वीप करण्याच्या टेम्पटेशन मध्ये चेंडू भरपूर काळ हवेमध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं रवींद्र मेहर यांच्या माध्यमातून. गुड कॅच ऑफ क्वालिटी. अत्यंत क्षेत्ररक्षणाचा उच्च श्रेणीय दर्जा रवींद्र मेहर यांचा. रितेशच्या खेळी सुरंग लागलेला आहे. पहिला झटका लागतोय 311 मंगलमूर्ती विराथन या टीमला, परंतु सुरुवात अफलातून करून दिलेली आहे. रितेशने आपली कामगिरी व्यवस्थित चोखपणे पार पाडलेलं आहे आणि संघाला एका सुस्थितीमध्ये पोहोचवून तो पास झालेला आहे. तिसऱ्या क्रमांकावरती सध्या संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये चर्चेस पात्र असलेलं नाव ॲज अ वन डाऊन बॅटर म्हणून मैदानाच्या दिशेने प्रस्थान करू लागलेला आहे शैलेश निवळ. खूप चांगले आकडेवारी आहे या खेळाडूची. मला अजून देखील स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साखरेचं मैदान आठवतं, ज्या मैदानामध्ये एक वादळी अर्धशतक साकारण्याचा रेकॉर्ड केला होता शैलेश निवळ यांनी. अर्धशतकांचा राजा आहे आणि या सफाळे प्रभागामध्ये सातत्यपूर्ण रीतीने चमकयुक्त आणि अत्यंत झळाळीयुक्त कामगिरी करण्यामध्ये सुप्रसिद्ध असा फलंदाज आहे. बघा आल्या आल्या त्याने षटकार खेचलाय. बॉडी लँग्वेज पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे. एखाद्या जायंट प्लेअर प्रमाणे त्याची देहबोली आपल्याला पाहायला मिळते. जसा मैदानामध्ये आला पहिल्या चेंडूवर षटकार खेचलाय. आमचे इरादे स्पष्ट आहेत, आम्ही मोठी धावसंख्या उभारणार या मानसिकतेतून खेळतात
जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण आहे. 49 49 धावा प्रोग्रेस कार्डवर परिपूर्ण स्वरूपामध्ये. शेवटच्या षटकाला प्रारंभ होतोय. प्रीतम आलेले आहेत गोलंदाजी करण्याकरिता. 30-11 मंगलमूर्ती विराथन संघ सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 50 या धावसंख्येवर अत्यंत उल्लेखनीय कामगिरी या मॅच मध्ये तुषार किणी यांची देखील पाहायला मिळतं. आपल्या संघासाठी वैयक्तिक स्वरूपातील 11 धावांचं योगदान त्यांनी दिलेलं आहे. रितेश यांनी सुरुवात धमाकेदार केली. शैलेश निवाळ यांचा एक शॉर्ट कॅमिओ आपल्याला बघायला मिळाला. शॉर्ट बट स्वीट अशी इनिंग साकारून ते बाद झालेले आहेत. सुमित कारभारी नव्याने फलंदाजी मार्कवर. एक बाहुबली फलंदाज म्हणून त्याला ओळखलं जातं. ताकदवर बॅटर. ऑफस्टमच्या पलीकडचे चेंडू देखील वायडिस्ट लॉंग ऑन आणि काउफेजच्या वरून षटकार खेचण्यामध्ये महारथ हासिल असलेला सुमित कारभारी आणि म्हणून एक पॉवरफुल बॅटर म्हणून तो नावारूपाला आलेला आहे पालघर डिस्ट्रिक्ट मध्ये. षडंपुलचा फटका डीप स्क्वेअर लेग परिकक्षामध्ये आदेश त्या ठिकाणी तैनात. सुंदर चल परिपूर्ण केला जातोय. सुमित कारभारी स्वस्तामध्ये तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. या शेवटच्या षटकामध्ये प्रीतम खूपच सुंदर गोलंदाजी करतात आपल्या संघाकरिता. 3 चेंडू त्याने रिलीज केलेले आहेत. 3 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव खर्च करून 1 गडी गारद केलेला आहे प्रीतम या गोलंदाजाने. पहिल्या 3 षटकांमध्ये 49 धावा कुठून काढल्या होत्या, परंतु या चौथ्या षटकामध्ये प्रीतम आपल्या गोलंदाजीची धार प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये दाखवून देतोय. सरतोडीच्या या क्षितिज वलयावर 3 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव खर्च करून 1 विकेट. थोड्याच वेळामध्ये मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे. आदरणीय सन्माननीय अतुल रवींद्र जाधव साहेब, वसई गावाचा आभूषण आणि खऱ्या अर्थाने गोखिवरे विभागातून बिलॉंग करणारं एक दर्जेदार व्यक्तिमत्व, ज्यांनी स्पर्धेकरिता तब्बल 10,000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी सौजन्य केलेला आहे. गोखिवरे गावाची आन बान आणि शान, एक बहुमूल्य अमूल्य रत्न आदरणीय सन्माननीय श्री अतुल रवींद्र जाधव यांचं या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे. स्पर्धेचे विशेष अतिथी VIP गेस्ट, आगतम स्वागतम सुस्वागतम, सहर्ष हार्दिक स्वागत आहे. श्री कुर्लाई मातोश्री चषक सरतोडी च्या या प्रांगणामध्ये आदरणीय सन्माननीय अतुल रवींद्र जाधव, गोखिवरे गावाचा आभूषण. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे मान्यवरांच्या स्वागताकरिता. वेलकम सर, आपल्या या मुख्य VIP डायसवर मनापासून स्वागत. एक दानशूर व्यक्तिमत्व तसेच त्यांचे सर्व सहकारी यांचं देखील स्वागत आहे. श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून क्विकर वन हाताळला होता प्रीतम यांनी. हे शेवटचं षटक मात्र कमालीचं राहिलेलं आहे, जिथे धावांचा आलेख पूर्णपणे ठप्प करण्यात आलाय.
स्कोर कार्ड जर आपण तपासून पाहिलं फलकावर आतापर्यंत 50 या अंकावरती जाऊन विसावलेला आहे. बघा पहिला चेंडू सिंगल, दुसरा डॉट, तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथा डॉट, पाचव्या चेंडूवर विकेट. 5 चेंडूंमध्ये 2 मोहरे टिपून केवळ 1 धाव खर्च केलेले आहे. प्रीतम या गोलंदाजाने स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट प्रमाणे अत्यंत बहारदार गोलंदाजीचं पृथक्करण आपल्या संघासाठी करून दाखवलंय. वेल डन. ते पंच दर्शवित असताना व्हाईट बॉल अतिरिक्त स्वरूपातील एक धाव फलकामध्ये समाविष्ट केली जात आहे. 51 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शेष स्वरूपात आपण पाहतोय प्रीतम यांच्या माध्यमातून. ओ हो येथे फलंदाज तर बीट झाला, परंतु यष्टीरक्षक आणि शॉर्ट फाईन लेग देखील बीट झालेले आहेत. लॉंग स्टॉप रिझनला क्लिअर करून चेंडू निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. फ्रॉम बॅट या 4 धावा येत आहेत. 4 षटकांचा खेळ समाप्ती करतोय. विजयासाठी टार्गेट सेट करण्यात आलेला आहे 56 धावांचं. निर्धारित स्वरूपातील 4 षटकांमध्ये आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. आमच्या मुख्य व्हीआयपी डायसवर आदरणीय सन्माननीय अतुल रवींद्र जाधव, गोखिवरे गावाचा आभूषण, एक अत्यंत दर्जेदार वक्तृत्व, कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व या चौफेर संगमावर आधारित शरदिल व्यक्तिमत्व श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026 या स्पर्धेचे सन्माननीय विशेष अतिथी व्हीआयपी गेस्ट आदरणीय अतुल रवींद्र जाधव साहेब, ज्यांनी स्पर्धेकरिता तब्बल 10,000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी सौजन्य केलेला आहे. सरांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय बंटी ठाकूर साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय अतुल रवींद्र जाधव सरांना सन्मानित करायचंय. या कॅमेरामॅन आपण व्हीआयपी डायसच्या दिशेने कॅमेरा रोल करावा. सुंदर असं चलचित्र आपण कैद करणार आहोत. भारतीय उपनिषदांमध्ये फार सुंदर उल्लेख आहे. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्युमा अमृतम गमय, तेजस्विनी वधित मस्त, पदस्पर्शाने पुनित झाले, ज्ञान मंदिर बहरून गेले, संगीत स्फुरले 7 सुरांचे, प्रसन्नतेचे नृत्य हे स्फुरले. शुभ स्वागतम, शुभ स्वागतम, शुभ स्वागतम आदरणीय सन्माननीय अतुल रवींद्र जाधव, गोखिवरे गावाची आन बान शान या स्पर्धेचे प्रायोजक, ज्यांनी तब्बल 10,000 रुपये सौजन्य केलेले आहेत आणि सरांचा यथोचित असा शुभ सन्मान परिपूर्ण केला जातोय. आदरणीय बंटी ठाकूर साहेब या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार, एक किंग मेकर पर्सनॅलिटी, आणि या सरांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान परिपूर्ण करण्यात आलेला आहे. भारतीय संस्कृतीचे 4 प्रमुख आधारस्तंभ मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव, त्यांचं अगदी सुनियोजित पालन श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. चला बोलूयात लाईव्ह ऍक्शन मध्ये. छप्पन्न धावांचं लक्ष आहे निर्धारित स्वरूपातील 4 षटकांमध्ये. रिक्वायर्ड रन रेट 14 च्या घरामध्ये आहे. या पहिल्या या आधीच्या सामन्याची समरी तुम्ही बघा, जेथे एक सॉलिड हिस्ट्री क्रिएट करण्यात आले होते. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. खेळाडूंना नम्र विनंती. बघा 70 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलं होतं. अमरच्या चेहऱ्यावर फार मोठी स्माइल आहे कारण तो मैदानामध्ये होता. आणि 70 धावा चेस करत असताना जित पाटील आणि नेहिल हरेश्वर किणी या 2 फलंदाजांनी जी बॅटिंग केली, 6 चेंडू शिल्लक ठेवून 70 धावा चेस केल्या होत्या. या मॅच मध्ये टार्गेट जर आपण पाहिलं तर तुलनेने कमी आहे. 56 56 धावांचं लक्ष. पहिल्या चेंडूवर
मोठा प्रहार, चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. काय सुरुवात केलंय शुभमच्या बॅट मधून, एक टोलेजंग षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. व्हेरी फर्स्ट बॉलवर 6 या अंकावरती धावफलक. बघा गौरवजी, हे तेच मैदान आहे जिथे 6 चेंडूंमध्ये 6 धावा झालेल्या नाहीयेत, परंतु दुपारच्या सत्रानंतर खेळपट्टीने बदललेले रंग आपण अनुभवू शकतात. पूर्णपणे बाटा पिच. यावेळेस मात्र बॅटला स्विच केलाय, चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार. दर्जेदार सुरुवात आहे. ध्रुव 11 केळवा संघ जाऊन पोहोचलाय 10 या धाव संख्येवर. खूप चांगली बॅटिंग. फुलटॉस होता आणि फुलटॉस चेंडूवरती जबरदस्त स्वरूपातील फटका आपण पाहतोय शुभमच्या बॅटमधून. येथे लाऊड अपील. पंचांचं बोर्ड आकाशाकडे स्थिरावलेला आहे. पहिला झटका लागलाय ध्रुव 11 केळवा या संघाला. घेऊयात एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि येऊयात मॅच मध्ये. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू चौकार, तिसऱ्या चेंडूवर विकेट. यावेळेस मात्र जबरदस्त फटका खेळलेला. शॉर्ट स्वीपर कव्हरच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करणारा दर्जेदार चौकार. प्रीतमने अगदी आल्या आल्या दर्जेदार फटका सजवलाय. दोन्ही पाय हवेमध्ये होते फटका सजवत असताना. पूर्णपणे अपिश पद्धतीने खेळलं होतं. गोलंदाजाला पनिश केलं. 4 चेंडूंचा खेळ समाप्ती अखेर झालेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर तब्बल 14 या अंकावर. चला चेंडू जाऊ द्या. ग्राउंड स्टाफ आपणास विनंती आहे, लवकरात लवकर चेंडू उपलब्ध करून द्या. सुंदर फलंदाजीचं पृथक्करण आपण पाहतोय. पहिल्या 4 चेंडूंमध्ये 14 धावा. या आधीच्या सामन्यामध्ये 70 धावा चेस झालेल्या आहेत केवळ 3 षटकांमध्ये. तशाच पद्धतीने ध्रुव 11 केळवा संघ देखील धमाकेदार सुरुवात करतोय पहिल्या षटकामध्ये. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने काय जबरदस्त फटकेबाजी प्रीतमच्या माध्यमातून. 2 चेंडूंमध्ये 2 चौकार सजवलेले आहेत. 5 चेंडूंचा खेळ समाप्ती अखेर झालाय आणि 18 धावा परिपूर्ण स्वरूपामध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाला अक्षरशः बॅकफुटला ढकललेला आहे. पूर्णपणे कांतीहीन ठरवलंय. हा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, तिथे रिस्पेक्ट देण्यास भाग पडला, मजबूर केलं प्रीतमला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर झालाय, परंतु ज्या सुरुवातीची आवश्यकता होती ती सुरुवात मिळालेली आहे ध्रुव 11 केळवा या टीमला. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आलेल्या आहेत. अजूनही येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि विजयासाठी 38 धावांचं टार्गेट आपल्याला समोर पाहायला मिळतं. निनाद सारखा एक हुकमी एक्का अजून देखील मैदानामध्ये आहे. सर्वाधिक आघाडीचा फलंदाज गेली कित्येक वर्ष ध्रुव 11 केळवा संघाकडून खेळत असताना ओपनिंग बॅटर म्हणून भरपूर मैदानात त्याने गाजवलेले आहेत. आणि सद्यस्थितीमध्ये ऑन स्ट्राईक निनादला आपण पाहतोय. 18 चेंडू आणि 38 धावा अशी स्थिती. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर मिस्टर सुमित कारभारी यांना आपण पाहू शकतात. ओव्हर नंबर 2 मध्ये पहिला चेंडू खराब आहे. निनादने अगदी लौकिकाप्रमाणे फटका सजवलाय. नो +6 7 धावा अतिरिक्त स्वरूपामध्ये खर्च होत आहेत. डबल स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे 25 या धावसंख्येवर. फ्री हिट चा इशारा त्या ठिकाणी दिला जाईल नितेश कदम यांच्या माध्यमातून. निनाद
ऑन ड्राईव्हचा फटका मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या अगदी सेंटरला चेंडून निघून गेलाय. जबरदस्त सुरुवात. 56 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 7 चेंडूंमध्ये धावांचा सडा पाडलाय. एका बाजूने प्रीतम, दुसऱ्या बाजूने निनाद, दोन्हीही फलंदाज खूप चांगल्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतायत. वन्स अगेन प्रीतमच्या बॅट मधून लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, चेंडू निघून चाललाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. षटकार, 6 धावा. ध्रुव 11 केळवा. धावा चेस करणं थोडस सोपं बनलेलं आहे. या आधीच्या सामन्याचा आदर्श घेऊन खेळू लागले ध्रुव 11 केळवा टीम. गोलंदाजांसाठी ही खेळपट्टी आता कर्दन काळ बनत चाललाय. व्हाईट बॉल, पंचांचा इशारा पोचतोय. व्हाईट +1 अशा 2 धावा फलकामध्ये समाविष्ट केल्या जातील. स्कोर कार्डचा विचार जर आपण केला तर प्रचंड उच्चांक गाठला गेलाय. 34 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. केवळ दुसरं षटक विद्यमान स्थितीमध्ये. फुलटॉस दिलाय मिड विकेटच्या दिशेने निनादच्या बॅट मधून. आणखीन एक दर्जेदार फटका, चेंडू सीमारेषा पलीकडे. षटकार, 6 धावा. काय बॅटिंग केली जात आहे. धाव फलकाचा विचार जर आपण केला तर आतापर्यंत 4 0 40 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. केवळ दुसरं षटक प्रगती पथावर आहे. 9 चेंडूंमध्ये 40 धावा कुठून काढलेल्या आहेत ध्रुव 11 केळवा संघाने. आणखीन एक फुलटॉस. खराब गोलंदाजी होते. फलंदाजांना विशेष प्रयत्न करावे लागत नाहीयेत. फुलटॉस पे फुलटॉस, फुलटॉस पे फुलटॉस आणि निनाद अगदी मनसोक्तपणे स्वीकार करतोय. षटकारांची रांग लावण्यात आलंय. 46 धावा आहेत फलकावर. विजयासाठी केवळ 10 धावांचं टार्गेट समोर आहे. अमर, या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं, एक षटक शिल्लक ठेवून जागमाता रावळे संघ विजय झाला होता. येथे देखील तोच किस्सा अगदी समोर येत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. निनादचा बॉडी लँग्वेज सर्व काही सांगून जातोय. तो पूर्णपणे सेट झालाय आणि जबरदस्त अटॅकिंग अप्रोच सहित फलंदाजी करतोय. प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांना नेस्त नाबूद करण्याचा प्रयत्न आहे. 47 धावा फलकावरती. 47 कंप्लीटेड. हा चांगला चेंडू होता. पंचमात्र या ठिकाणी दर्शवत असताना प्रीतमच्या खेळीस पूर्ण विराम. तो क्लासिकल बॅटिंग केलेलं आहे निनाद यांनी. गौरवजी, एखादा सराईत गुन्हेगार जेव्हा एखाद्या पोलिसाच्या हातामध्ये येतो आणि त्याला जेव्हा ती 3rd डिग्री दिली जाते ना, अगदी तशा पद्धतीने बेदम मारहाण केलेली आहे गोलंदाजांची या सत्रामध्ये, खास करून निनाद या फलंदाजाने. आणि असं वाटलं होतं की 4 षटकांच्या मॅच मध्ये कदाचित झुंज बघायला मिळेल, परंतु एक हाती झुकवलेला आहे. 47 धावा फलकावर परिपूर्ण झालेल्या आहेत. अधिकृत स्वरूपामध्ये 2 षटकांचा खेळ. परिपूर्ण 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 9 धावांचं टार्गेट समोर. नव्याने फलंदाज आलेले आहेत रवींद्र मेहर फलंदाजी मार्कवर. तिसऱ्या षटकाची सुरुवात आपण पाहतोय. निर्धाव स्वरूपातील चेंडू हाताळला गेलाय साहिलच्या माध्यमातून. 11 चेंडू आणि 9 धावा. सध्या पूर्णपणे मेरिटवर आहे ध्रुव 11 केळवा संघ. वन्स अगेन निनादची बॅट मात्र बोलू लागलाय. त्याच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार फटका आलाय. फक्त षटकारांमध्ये डील करतोय. व्हॉट अ बॅटिंग. स्वीट, स्मार्ट, सेन्सेशनल, क्लास, क्वालिटी, फास्ट, फ्युरियस, prolific, phenomenal, glittering बलंदाजी आहे. इथे टायमिंग सहित खेळण्याचा मोह बघायला मिळाला. सिंगल तर येते आणि ह्या सिंगलच्या सहाय्याने विजयाच्या अगदी समीप जाऊन पोहोचलेला आहे ध्रुव 11 केळवा संघ. फलकावर तब्बल 54 धावा आहेत. ओनली 2 रन्स रिक्वायर्ड टू विन.
9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. रवींद्र मेहरच्या बॅट मधून षडंपूलचा फटका, चेंडू सीमारेषा पलीकडे, विजयावर शिक्कामोर्तब. कॉंग्रॅच्युलेशन्स ध्रुवी 11 केवळ टीम. जवळपास जर आपण विचार केला तर या सत्रामधील ॲक्युरेट 8 चेंडू शिल्लक ठेवून 56 धावांचं टार्गेट चेस केलेलं आहे ध्रुवईने 11 केळवा या संघाने. चला नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता दोन्ही संघांच्या संघनायक आपण फटाफट रिपोर्टिंग करायचंय. शागमाता रावळे एका बाजूने आपण पाहणार आहोत.